Hello. Welcome back, guys. Welcome to our YouTube channel. Finally, the wait is over आणि रिझल्ट लागलेला आहे मित्रांनो. Congratulations to all those aspirants who have given the test, not only those who have qualified the cutoff. कारण मित्रांनो, जे काही एफर्ट्स असणार आहेत ते सर्वांनी सिमिलर काइंड ऑफ एफर्ट्स टाकलेले आहेत. ज्यांचा काही रिझल्ट मनाप्रमाणे लागलेला नसणार आहे, तर त्यांनी हताश न होता स्वतःवरती पूर्ण कॉन्फिडन्स ठेवायचा आहे. बी पॉझिटिव्ह आणि आयुष्यामध्ये असे बरेच काही फेल्युअर्स किंवा सेटबॅक्स येत असतात. तर अशा ठिकाणी आपल्याला न घाबरता, न डगमगता आपल्याला पुढे जायचं आहे आणि आपल्याला चांगल्या प्रकारे कमबॅक करायचा आहे लाईफमध्ये. तर अशा प्रकारे जो काही हार्ड पार्ट होता आपला आत्तापर्यंतचा या जर्नीमधील तो कंप्लीट झालेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना 10च्या बोर्डच्या एक्झाम्स नंतर निवांत घरी आराम करत बसता येऊ शकलं असतं. परंतु त्यांनी ही जी काही एक्झाम स्क्रीनिंग टेस्ट द्यायची ठरवली आणि त्यासाठी बरेचसे तास आपल्याला इन्व्हेस्ट करताना आपण पाहिलेले आहेत. तर सर्वांचं खूप खूप अभिनंदन या चांगल्या प्रयत्नांसाठी. तर सर्वात प्रथम आपल्याला जर कट ऑफ पाहायचं म्हटलं तर ओपन कॅटेगरीसाठी पीसीबीचं कट ऑफ असणार आहे 205 205 मार्क्स असणार आहे आणि पीसीएम वॉल यांसाठी असणार आहे 200. बाकीच्या कॅटेगरीसाठी देखील या ठिकाणी आपण कट ऑफ बघू शकतो. ओबीसी साठी सिमिलर कट ऑफ असणार आहे कम्पेअर्ड टू जनरल 205 फॉर पीसीबी अँड 200 फॉर पीसीएम ॲज वेल. आणि बाकीच्या कॅटेगरीसाठी देखील आपण या चार्टमध्ये कट ऑफ बघू शकतो. तर आपला विषय कट ऑफचा या ठिकाणी जास्ती काही नसणार आहे. कारण मित्रांनो, ज्यांना एक्सपेक्टेशन प्रमाणे रिझल्ट आलेला आहे किंवा ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, तर त्यांचं खूप खूप अभिनंदन. परंतु बरेचसे असे विद्यार्थी असणार आहेत ज्यांचं सिलेक्शन झालेलं नसणार आहे किंवा एक्सपेक्टेशन्स प्रमाणे रिझल्ट आलेला नसणार आहे. तर हा काही डेड एंड नाहीये मित्रांनो. क्लिअरिंग अ स्पेसिफिक कट ऑफ हे काही फायनल गोल नसणार आहे आपलं किंवा एखाद्या जर कॉलेजचं कट ऑफ क्लिअर झालेलं नाहीये तर या ठिकाणी आपली जर्नी संपली असं नाहीये. प्रत्येकामध्ये डिफरंट काइंड ऑफ पोटेन्शियल असतं आणि हे पोटेन्शियल आपल्याला पुढील जर्नीमध्ये कशा प्रकारे वापरता येईल, कशा प्रकारे आपल्याला आपल्या लाईफमध्ये एक्सेल करता येईल, तर या गोष्टींवरती आपल्याला फोकस करायचा आहे मित्रांनो. या ठिकाणी जर बघायचं झालं तर आपलं जे काही फ्युचर असणार आहे, सर्वांचं एक कॉमन गोल आहे, अल्टिमेट गोल आहे सक्सेसफुल फ्युचर. तर यासाठी डिफरंट ट्रॅक्स असणार आहेत. काही ट्रॅक्स वाले जे काही विद्यार्थी असतील, ज्याप्रमाणे आता आपण स्क्रीनिंग टेस्ट दिलेली आहे, तर काही शाहू कॉलेजच्या लाईन मधून येतील. मीन्स आता स्क्रीनिंग मधून काही लोक येतील किंवा पुढील जे काही 2-3 महिन्यामध्ये एसएससीचा रिझल्ट लागणार आहे, त्या लाईन मधून येतील, ज्यांना एसएससीच्या स्कोरवरती शाहू कॉलेज भेटेल. बाकीच्या विद्यार्थ्यांना देखील असं नाहीये की सर की मला शाहू कॉलेजला लागलाच नाही नंबर तर मी एक फेल्युअर आहे लाईफमध्ये. तर अशा काही गोष्टी नाहीत. असे आपण बरेच विद्यार्थी दरवर्षी बघत असतो की जे म्हणजे लाईफमध्ये खूप मागे होते अकॅडमिक वाईज किंवा करिअर वाईज, परंतु त्यांनी स्ट्रगल केला, डिफरंट काइंड ऑफ थिंग्स एक्सप्लोर केल्या, लाईफच्या जे काही एक्सपिरियन्स असतील त्यामधून शिकत गेले आणि आज ते लाईफमध्ये खूप पुढे आहेत. करिअर वाईज, फायनान्स वाईज और डिफरंट काइंड ऑफ थिंग्स वाईज ते खूप एक्सेल केलेले आहेत लाईफमध्ये. तर असे बरेचसे आपण ॲस्पिरंट्स किंवा विद्यार्थी बघत असतो. तर यांच्याकडून आपल्याला एक मोटिव्हेशन घ्यायचं आहे. त्यांची डिसिप्लिन आपल्याला आता आपल्याला अंगात आणायची आहे. तर जी काही शाहू कॉलेजची स्क्रीनिंग टेस्ट आहे, तर ती एक डॉट आहे. मीन्स जी काही आपली लाईन असणार आहे. जर तुम्हाला माहीत असेल, लाईन इज अ फॉर्मेशन ऑफ अ मल्टिपल डॉट्स. तर अशा प्रमाणे हे जे काही डॉट असणार आहे आपल्या लाईफमधल्या लाईनचा, तर हा शाहू कॉलेज स्क्रीनिंग टेस्टचा असणार आहे. यामध्ये आपल्याला सॅड व्हायचं नाहीये. आपल्याला स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे आणि पॉझिटिव्ह राहायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जर आपल्याला ही जर्नी पाहायची म्हटली तर जी काही फर्स्ट ग्रेड पासून आपली जर्नी सुरुवात होते आणि अल्टिमेट गोल जे काही आपलं असणार आहे, तर ते असणार आहे सक्सेसफुल फ्युचर. आणि मित्रांनो, ज्या आपले जे काही अल्टिमेट गोल आत्ताच आपण पाहिलं, तर ते एक्झाम ओरिएंटेड नसायला पाहिजे. मीन्स आता आपण पाहिलंच की बऱ्याच जणांचा रिझल्ट एक्सपेक्टेशन प्रमाणे आलेला नसणार आहे. पण त्यांचं जे काही गोल असेल की एखाद्याला नीट क्रॅक करायचे आहे किंवा जेईई मेन्स, सीईटी, दीज डिफरंट काइंड ऑफ एक्झाम जर तुम्हाला क्रॅक करायच्या असतील, तर तुम्हाला एक गोष्ट आत्तापर्यंत लक्षात ठेवायची आहे की
यापुढील जी जर्नी असणार आहे ती कॉन्सेप्ट अंडरस्टँडिंग वरची असणार आहे. आतापर्यंत जे काही आपण 9th 10th जे काही स्टँडर्ड्स मध्ये आपण शिकलेलं आहे, तर ती थोडीशी रट्टा मारण्याची आपल्याला सवय लागलेली असते किंवा जी काही आपल्याला थेरॉटिकल पार्ट असतो, तर तो खूप मोठ्या प्रमाणावर या आतापर्यंतच्या जर्नीमध्ये आलेला असतो. त्यामुळे पाठांतराची आपल्याला एक सवय लागलेली असते. पण यापुढील जी काही आपला प्रवास असणार आहे, तर तो मित्रांनो सर्वात पहिलं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, की ती कॉन्सेप्ट अंडरस्टँड करायचा आहे. मी जे काही रिएक्शन्स असणार आहेत केमिस्ट्रीमधील किंवा बायोलॉजिकल प्रोसेसेस असणार आहेत किंवा जे काही फिजिक्स मधले फॉर्म्युलाज किंवा जे काही कॉन्सेप्ट असणार आहेत, तर या सर्व गोष्टी नेमकं काय घडत आहे? व्हाय अँड व्हॉट बिहाइंड ऑल these कॉन्सेप्ट्स आपल्याला या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आणि फायनली मित्रांनो, ज्याप्रमाणे मी पहिल्यापासूनच सांगितलेलं आहे, की धिस इज अ जर्नी. धिस इज द बिगिनिंग ऑफ युअर जर्नी. धिस इज नॉट द एंड. मीन्स जर तुम्ही बसमध्ये प्रवास करत असाल किंवा कोणत्याही प्रवासामध्ये डिफरंट सीन्स आपण आपल्या खिडकी बाहेर बघत असतो. काही आपल्या मनाला आनंद देतात, तर काही आपल्याला आपल्याला तेवढे काही चांगले वाटत नाही. तर अशाच प्रकारचे या सर्व गोष्टी आपल्या लाईफमध्ये येत असतात. यामधून आपल्याला जे काही अंडरस्टँडिंग किंवा न्यू लर्निंग्स भेटत असतील, तर या प्रत्येक फेल्युअर और सक्सेस मधून आपल्याला नवीन काहीतरी शिकायचं आहे आणि लाईफमध्ये एक्सेल करायचं आहे. एवढंच आपल्याला फायनल गोल असायला पाहिजे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपली शाहू कॉलेजची स्क्रीनिंग टेस्ट बद्दलची सर्व जर्नी संपलेली आहे आणि पुढे देखील जे काही नवीन अपडेट्स असतील किंवा जे काही नवीन सीईटी, जेईई, नीट याबद्दल जे काही तुम्हाला काही कॉन्सेप्ट असतील किंवा डाऊट असतील, तर या देखील गोष्टी आपण या चॅनलवरती डिस्कस करणार आहोत. तर तोपर्यंत आपल्याला जे काही डाऊट्स असतील किंवा काही ॲन्सर की बद्दल आपल्याला ग्रेव्हियन्स असेल, तर या सर्व गोष्टी तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि जो काही तुमचा स्कोअर आलेला असेल, हा देखील मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि तोपर्यंत बघत राहा द स्टॅटिक क्रिएशन्स.